हाय गाईज, वेलकम टू पूजा गांधी व्लॉग्स. आणि आज आपण इन्स्टंटली खूप झटपट आणि खूप कमी साहित्यात होणारी रेसिपी पाहणार आहोत. रवा ऑनियन उत्तप्पम. ही सुपर डिलिशियस, सुपर टेस्टी रेसिपी आहे, खूप हेल्दी आहे. सो ह्यासाठी मी घेतलेले आहे, या वाटीने मोजून 4 वाटी रवा. रवा जो आहे तो जाड पातळ तुम्ही जसा अवेलेबल असेल तसा घेऊ शकता. माझ्याकडे जाड रवा होता, तो मी घेतलेला आहे. 1 वाटी दही. दही जे आहे ते आपल्याला पहिलं टेस्ट करून बघायचं आहे. जास्त आंबट दही नको आहे आपल्याला, त्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेऊ शकतो. आणि चवीनुसार मीठ. पाणी टाकून आपल्याला हे सगळे जिन्नस जे आहेत ते एकत्र करून घ्यायचे आहेत. आणि ह्याच्यामध्ये नॉर्मली मला 3.5 ग्लास पाणी लागलेलं आहे. 3.5 ग्लास पाणी टाकून मी सगळं एकजीव करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता, यात थोडं पाणी जास्त टाकायचं आहे, जेणेकरून काय होतं ना, आपल्याला रवा जो आहे तो फुगत जातो. सो मी हे पाहू शकता तुम्ही, मला अजूनही त्यामध्ये अशी पाण्याची गरज वाटत आहे. सो मी थोडंसं पाणी अजून त्यामध्ये ॲड करते. जोपर्यंत आपला रवा छान असा पाण्यात मिक्स होतो आहे तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ हवा तितक्या लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला येईल यासाठी. सो आपलं बॅटर जे आहे तुम्ही पाहू शकता, ही कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला. हे आता आपण झाकून अर्ध्या तासासाठी साईडला ठेवणार आहोत. अर्धा तास झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आपला रवा किती छान असा फुगलेला आहे, किती छान अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. आता रवा उत्तप्पम बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे आपल्याला याच्यामध्ये इनोचं एक सॅशे ॲड करायचं आहे आणि ते छान प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता सॅशे ॲड केल्यानंतर किती छान अजून त्याचं असं वरती येतं ते बॅटर. आता ह्यासाठी आपण पुढची स्टेप करूया. मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्याला ऑइलिंग करून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता पॅनही माझं चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे. सो आता आपण बॅटर त्याच्यामध्ये टाकून स्प्रेड करून घेणार आहोत. हे स्प्रेड करताना आपल्याला महत्त्वाची काळजी अशी घ्यायची आहे की ते अगदी पातळही नको आहे आणि अगदी जाडही नको आहे, कारण नॉर्मली उत्तप्पम जे असतात ते डोशापेक्षा थोडे जाड असतात. आणि आपल्याला जी आपली गॅसची फ्लेम आहे ती स्लोच ठेवायची आहे. अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हे करायचं आहे, जेणेकरून ते वरतून लगेच ड्राय नको व्हायला, कारण आपल्याला त्याच्यावरती ऑनियन, टोमॅटो, कोथिंबीर किंवा तुम्हाला हवं तशा आवडीनुसार तुम्ही भाज्याही ॲड करू शकता. तुम्ही पाहू शकता मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर त्याच्यावरती स्प्रेड करत आहे. सगळ्या भाज्या झालेल्या आहेत स्प्रेड करून. आता त्या थोड्याशा आपल्याला कलथ्याने अशा दाबून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या बॅटरमध्ये आत होतील आणि जेव्हा आपण उलटणार तेव्हा ते निघणार नाही. आता आपण झाकण ठेवून थोडी फ्लेम मोठी करायची आहे आणि झाकणावर जसं असे वाफ येईन त्या टायमिंगला आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि फ्लेम थोडी मोठी करायची आहे अजून. म्हणजे जेव्हा आपण आहे ना आपला उत्तप्पा जेव्हा आपण हे करतो, उलटतो, तेव्हा त्यातल्या भाज्या पडतही नाही आणि सेकंडली तो निघायलाही खूप इझी जातो. तुम्ही पाहू शकता फ्लेम मोठी केल्यामुळे आपला उत्तप्पा किती इझिली निघतो आहे. किती छान असा जाळीदार झालेला आहे आपला उत्तप्पा. आपला उत्तप्पा 2 मिनटात आता रेडी होणार आहे. सो असाच गरमागरम डिशमध्ये सर्व करा सांबर आणि चटणीसोबत. आणि तुम्हीही बनवा आणि मला कळवा कसा झाला होता ते. नक्की मला कमेंटमध्ये कळवा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला.